मंडळी नमस्कार. सांगोला नगर परिषदेच्या निवडणूक राजकारणातील सस्पेन्स येत्या काही तासातच संपण्याची दाट शक्यता आहे. आणि मंडळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोल्यात नव्या अभद्र युतीचा जन्म होण्याची शक्यता आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीतील कुस्तीला अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही आणि आता नगर परिषदेची खुर्ची ताब्यात घेण्यासाठी विविध विचारधारेची नेते मंडळी एकत्र येऊन सांगोलेकरांवर अभद्र युती लादण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मंडळी, सांगोला नगर परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या म्हणजे सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी संपत आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरीही बहुतांशी पक्षांकडून नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाचे अर्ज दाखल झालेले नाहीत. मंडळी, या सर्व घडामोडीचा सस्पेन्स सांगोलेकरांच्या मनामध्ये असतानाच एका नव्या चर्चेनं पुन्हा वेग घेतला आहे. एवढे दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी का लागले याचं उत्तर काही जण शोधताना प्रयत्न करत आहेत. मंडळी, राजकीय जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला शहराच्या या राजकारणात नव्या अभद्र युतीचा जन्म होऊ शकतो. मंडळी, सांगोला तालुका हा एकनिष्ठ राजकारणासाठी राज्यभरात ओळखला जातो. याच सांगोला तालुक्यानं एकनिष्ठ राजकारण कसं करायचं याचा वस्तुपाठ घालून दिला होता. मंडळी, अशा सर्व परिस्थितीत सांगोला शहरात ही नवी अभद्र युती पुढे येऊ शकते आणि ती सांगोलेकरांवर लादली जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंडळी, विधानसभा निवडणूक होऊन अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही आहे. विधानसभा निवडणुकीत सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी कुस्ती खेळलेले नेते आता अभद्र युतीच्या माध्यमातून दोस्ती करून सांगोला नगर परिषदेत एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. मंडळी, या सर्व परिस्थितीमध्ये मतदारांनी नेमकं करायचं काय हा सवाल पुन्हा एकदा पुढे येताना दिसतोय. मंडळी, मतदार हे ज्या पक्षाच्या पाठीमागं उभं राहतात तो पक्ष विचारधारा घेऊन पुढे जात असतो असं गृहीत धरलं जातं. मात्र पक्षानं विचारधारा सोडल्यास मतदारानं करायचं काय हा सवाल अनुत्तरित राहतो. अशा परिस्थितीत मतदारांना बगल देत नेते मंडळींकडून अशा अभद्र युतीच्या माध्यमातून सत्तेचा खेळ सुरू राहिल्यास मतदारही गोंधळात पडू शकतात. मंडळी, सत्तेचं हे राजकारण आगामी काळात सांगोलेकरांना कोणत्या दिशेनं घेऊन जाते हे पाहावं लागणार आहे. मंडळी, मागील काही दिवसांपासून सांगोला नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि अशा परिस्थितीत तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीच्या माध्यमातून नगर परिषद सभागृहात नेतृत्व करण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे आले होते. त्यांनी आपापल्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी तगादा लावला होता. मात्र नेत्यांनी सावध पवित्रा घेत वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा इच्छुक उमेदवारांना सल्ला दिला. मंडळी, या सर्व घडामोडी घडत असताना जे इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाकडं उमेदवारी मागायला गेले होते त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. ज्याच्याकडं मनी पॉवर जास्त आहे त्याच्याच बाबतीत नेते मंडळी सकारात्मक असल्याचं दिसते. मंडळी, हा भाग तुर्तास बाजूला ठेवला तरीही युती किंवा आघाडीचं घोडं अजूनही गंगेत न्हाल्याचं दिसत नाही. मंडळी, मात्र या सर्व सस्पेन्सचा शेवट येत्या काही तासात होण्याची दाट शक्यता आहे. कारण पुढच्या काळात या सर्व परिस्थितीला धरून नेत्यांना काही ना काही निर्णय घ्यावेच लागणार आहेत. आणि मंडळी, हे निर्णय घेत असताना ज्या पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे ते सर्वच पक्ष कुणाची ना कुणासोबत युती किंवा आघाडी करण्याची दाट शक्यता आहे. मंडळी, या युती किंवा आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचा जुना इतिहास आहे. मात्र विचारधारा किंवा पक्षविचार
या अनुषंगानं युती किंवा आघाडी झाल्यास त्यात नवल असत नाही. मात्र परस्पर विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत युती किंवा आघाडी केल्यास याचा फटका त्या पक्षाला किंवा नेत्यांना 100% बसतो, हा इतिहास आहे. मंडळी, सांगोला शहरात यापूर्वी परस्पर विचारधारेचे पक्ष कधीही एकत्र आल्याचं ऐकवत नाही आहे. यंदा मात्र प्रथमच इतके सारे पक्ष सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी आपापल्या पद्धतीनं झुंजताना दिसत नाही. मंडळी, ही झुंज एकाकी सुरू असली तरीही या झुंजीत आपल्याला किती यश मिळेल याची शाश्वती कुणालाही नाही आहे. त्यामुळं सत्तेची खुर्ची ऐनकेन प्रकारे काबीज करण्यासाठी विचारधारा, तत्त्व, निष्ठा, परंपरा या सर्व गोष्टी बाजूला ठेवून केवळ आणि केवळ सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी काही पक्ष अभद्र युती करण्याच्या मानसिकतेत आहेत. आणि यावर शिक्कामोर्तब आज संध्याकाळपर्यंतच होण्याची दाट शक्यता आहे. मंडळी, सांगोला नगर परिषदेच्या राजकारणातलं हे गणित नेमकं पुढं कसं जातं आहे, कोणता पक्ष कोणासोबत युती किंवा आघाडी करतोय, या सर्व घटनाघडामोडी आपल्याला सांगोला पॉलिटिक्सवर पाहायला मिळतील. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.